नमस्कार मित्रांनो, तर आपण पाहताय कार्तिक कृषी फार्म, मुक्काम पोस्ट मडवडगाव, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर। तर मित्रांनो पाहू शकता आपली 20 गुंठ्याची बाग आहे तैवान पिंक पेरूची, आणि याची छाटणी आपण 20 जुलैला केलेली आहे मित्रांनो। 20 जुलै 2025ला छाटणी केलेली आहे। तर आज 25 सप्टेंबर आहे, म्हणजेच 2 महिने होऊन गेलेत मित्रांनो, आणि काळ्या लागलेल्या आहेत काही ठिकाणी पेरूला, पाहू शकता। तर मला असं विचारायचं आहे की जाणकारांनी थोडं मार्गदर्शन करावं, कारण आपली पहिला तोडा निघाला मित्रांनो, एक 2-2.5 टनाचा, पण आता हा दुसरा तोडा आहे। तर पहिल्या तोड्याला जरा गडबड झाली आणि माहीत नव्हतं काही, आणि आता हा दुसरा तोडा आहे दुसरी छाटणी ही। आणि आता काय काय केलं पाहिजे, कोणते डोस दिले पाहिजे, खतं कोणती दिली पाहिजे, तर याचं जाणकारांनी मार्गदर्शन करावं आणि किंवा कमेंट करावं मित्रांनो। तर याला बेसल डोस कोणता दिला पाहिजे आणि फवारण्या कोणत्या केल्या पाहिजे याची माहिती द्यावी, कारण आपण नवीन आहोत पेरू शेतीमध्ये। तर पाहू शकता तुम्ही कळ्या पण लागलेल्या आहेत। अजून आपण खत काय टाकलेलं नाही मित्रांनो। तर आता रासायनिक खत कोणतं द्यावं ते पण सजेस्ट करा मित्रांनो कमेंटमध्ये। तर आपले 450 झाडे आहेत तैवानचे 20 गुंठ्यामध्ये, आणि 10 बाय 5ची लागण आहे आपली। 10 फूट आणि 2 ओळीचं अंतर, आणि 2 झाडाचं अंतर 5 फूट। तर पाहू शकता फुटवायला सुरुवात झालेली, आणि कळ्या पण यायला सुरुवात झाली, पण एवढ्या जास्त प्रमाणात कळ्या नाही आल्या मित्रांनो। तर जास्त प्रमाणात कळ्या फुटण्यासाठी काय केलं पाहिजे, तर कृपया मार्गदर्शन करा मित्रांनो। आणि तुम्हाला आमची बाग कशी वाटते ते पण कमेंट करून सांगा। एकदा खुरपणी केली मित्रांनो 2 महिने एक महिन्यापूर्वी, पण पाऊसच सारखा चालू आहे, त्याच्यामुळं तण वाढले। आता उद्या परवा दिवशी लेबर लावून खुरपणी करून घ्यायची। तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही, तर याला कोणते डोस दिले पाहिजे, फवारणी कोणती केली पाहिजे जेणेकरून कळी जास्त लागेल आणि आपल्याला मग माल धरायचा आहे मित्रांनो। एक महिन्याने माल आपल्याला तो धरायचा आहे सगळा, म्हणजे तो जानेवारीच्या सुरुवातीलाच माल निघेल। तर चला मित्रांनो, कोणाला काही पेरूबद्दल जरा माहिती असेल अजून, तर कृपया मी नंबर देतो स्क्रीनवर, कॉल करून सांगा मित्रांनो। आपण नवीन आहोत पेरू शेतीमध्ये, आणि जास्तीत जास्त उत्पन्न येण्यासाठी, कळी लागण्यासाठी कोणती औषधे खते वापरायला पाहिजेत ते पण कमेंट करून सांगा मित्रांनो। आणि असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या कार्तिक कृषी फार्मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मित्रांनो। धन्यवाद।